तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नारळ शेती करताना शेतकऱ्याला येणारी सगळ्यात मोठी समस्या म्हणजे सुकलेली नारळाची पाने व नारळाची सोडणे. आपण जर एकत्र गोळा करून ठेवली तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात वाळवी व बुरशी येते आणि तीच वाळवी व बुरशी पुढे अशा प्रकारे नारळ झाडावर पण चढून नारळ पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान करते. वाळवीच्या प्रादुर्भावामुळे काही नारळ झाडे आपल्याला मेलेली पण दिसत आहे. जरी नारळाची पाने व सोडणे जाळावी म्हटली तर फार मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होते आणि कंपोस्ट खत जर बनवायचे म्हटले तर मजुरीच्या दृष्टीने ते परवडत नाही. त्यामुळे बरेच नारळ बागायतदार या समस्येला फार कंटाळलेले दिसतात. तर मित्रांनो, या समस्येवर आपण खास नारळ बागायतदारांसाठी एक नामी उपाय आणला आहे, तो म्हणजे बायोमास. नारळाचे झाड हे कल्पवृक्ष असल्याने त्याच्या पानांपासून जगातील उत्तम दर्जाचे बायोमास तयार करता येते. आता आपण थोडक्यात जाणून घेऊया बायोमास बनविण्याची विधी. सुरुवातीला अशा प्रकारे नारळाची पाने गोळा करून त्याची मशीनवर बारीक तुकडे करून घेणार आहोत. मित्रांनो, जर आपली पण नारळ झाडांची बाग असेल तर आपण ही अशा प्रकारे नारळाची पाने व सोडणे आम्हाला देऊन आपण चांगले पैसे कमावू शकता. असे अनेक जण आहेत जे सनये ॲग्रोला अशा प्रकारे नारळ झाडांचा कचरा देऊन वर्षाला 25 ते 30 हजार रुपये कमावत आहेत. यालाच आपण म्हणतो साप पण मेला आणि काठी पण तुटली नाही. अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा. मित्रांनो, पुढच्या प्रोसेसमध्ये आपण मशीनमध्ये बारीक केलेली नारळाची पाने अशा प्रकारे या टाकीमध्ये 90 दिवस कुजवून ठेवण्यात येणार. मित्रांनो, येथे आपण पाहू शकता अतिशय उत्कृष्ट असा बायोमॅस तयार झालेला आहे. आता आपण याला बाहेर काढून त्यामध्ये अशा प्रकारे रॉक फॉस्फेट मिक्स करून 4 दिवस चांगले सुकून घेणार आहोत. नंतर पुढे क्रशर मशीनच्या सहाय्याने आपण अशा प्रकारे त्याची पावडर बनवून ठेवणार आहोत. मित्रांनो, या बायोमासमध्ये पोटॅशचे प्रमाण भरपूर असल्याने तसेच यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्यामुळे याचा उपयोग पुढे आपण सुपीक माती बनविताना किंवा जैविक खत बनविताना करणार आहोत.